जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध दशक 8 समास 3 सूक्ष्माशंका निरूपण. निर्गुण निराकार परब्रह्माच्या ठिकाणी हे संपूर्ण विश्व निर्माण झालं. हे झालं कसं? हे का दिसायला लागलं? जे मिथ्या आहे, जे खोटं आहे, ते तुम्ही म्हणताय दिसतंय. मग हे दिसतंय याबद्दल विविध लोकांनी, विविध आचार्यांनी मतं मांडली. त्यापैकी शंकराचार्यांनी मत मांडलं अद्वैत सिद्धांत. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरा. ब्रह्म हेच सत्य आहे, बाकी दिसणारं सगळं जग हे मिथ्या आहे. आणि जो मी आहे, मला जो मी वाटतोय, ते मूळ ब्रह्मस्वरूपच आहे. जीवो ब्रह्मैव नापरा. जीव हा ब्रह्मरूपच आहे. आणि हा अद्वैत वेदांताचा शंकराचार्य म्हणलेला सिद्धांत तोच समर्थ म्हणतात. तोच समर्थाने पुरस्कृत केला आहे. तोच सिद्धांत आपल्या सगळ्या संतांनी मान्य केलेला आहे. म्हणून ही सृष्टी ही मिथ्या आहे, हा त्याचा मुख्य भाग. आणि त्यातील हे मिथ्यत्व सांगून त्याच्या पुढचे अजातवादासाठी समर्थांची ही ओवी खूपच महत्वाची आहे. अर्ध्या ओवीमध्ये समर्थांनी अजातवाद मांडलेला आहे. समर्थ म्हणतात या समासाची पहिली ओवी, अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. जे झालेलंच नाही, अजातवाद मान्यच करत नाही हे झालेलं आहे, उद्भवलेलं आहे. जे झालंच नाहीये त्याच्याबद्दल तू विचारतोयस. जे घडलेलंच नाही ते असं कसं झालं, असं जर कोणी विचारायला लागलं तर आपण काय सांगू? अरे जे हे झालेलंच नाहीये तर असं कसं झालं हा प्रश्नच येत नाही. पण तरी सुद्धा आता तो विचारतोयस म्हणून मी तुला सांगतो. तथापि बोलो जेणे काही संशय नुरे. तरी सुद्धा मी आता पुढे सांगतो म्हणजे संशय उरणार नाही. समर्थ म्हणतात दोरी करता भुजंग. दोरी करता भुजंग, जळा करता तरंग, मार्तंडा करता चांग, मृगजळ वाहे. समर्थाने या 3 गोष्टीचं उदाहरण दिलेलं आहे. अजातवादासाठी म्हणजे जे झालेलंच नाही त्याचं मिथ्यत्व समजण्यासाठी समर्थ 3 गोष्टींचं उदाहरण देतात. एक म्हणजे दोरी वेडीवाकडी पडली आहे आणि अंधार आहे, साधारण दिसतंय, तर त्या वेळात त्या जाडजूड दोरीवर सर्पाची कल्पना येते की साप आहे बहुतेक. का? कारण अंधार असतो आणि थोडासा उजेड असतो, पूर्ण अंधार नाहीये, म्हणजे अर्धवट दिसतंय. म्हणजे विवेक जागा नाहीये, विवेक झोपलेला आहे, पण तरी थोडंसं कळतंय. अशा स्थितीमध्ये त्या दोरीवर पूर्णपणे सापाची आकृती दिसते. ती नुसती दिसत नाही, माझी बुद्धी ते मान्य पण करते की तो सापच आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन त्या सापामुळे माझ्या मनात प्रचंड भीती निर्माण होते आणि मला घामही फुटतो. ह्या सगळ्या गोष्टी वास्तविक पाहता काहीच कारण नाही घडायच्या. म्हणजे जिथे साप नाहीच आहे तिथे सापाची कल्पना केली गेली आणि ती कल्पना खरी आहे असं बुद्धीला पटलं. आणि बुद्धीला पटल्यानंतर त्याप्रमाणे त्याचा परिणाम शरीरावर झाला. आहे की नाही? किती गोड त्याचं गौड बंगाल सगळं झालेलं आहे याचं. तर समर्थ इथे म्हणतात दोरी करता भुजंग. मूलभूत त्याची कल्पना जी आहे ती आली आहे कशावरनं? त्याचा पाया काय आहे? तर ती दोरी आहे. तसं ब्रह्म हा मूलभूत पाया आहे. हे सगळंच्या सगळं विश्व हे मिथ्या आहे, त्याच्यावर निर्माण झालेला केवळ भास आहे. दोरी करता भुजंग, जळा करता तरंग. आपण समुद्रकिनारी गेलो की तरंग दिसतात, लाटा दिसतात. आता वास्तविक पाहता लाटांना अस्तित्व नाही, आहे ते सगळं पाणीच आहे. लाट कशाला म्हणतो? पाण्याच्या एका विशिष्ट प्रकारे निर्माण झालेल्या हालचालींना आपण लाट म्हणतो. आता ही लाट खरी आहे का? नाही, आहे ते सगळं पाणीच आहे फक्त.
त्याच्या फक्त हालचाली आहे, ती लाट खरी नाहीये, त्याच्यामध्ये असणारं पाणी खरं आहे. तसंच तिसरा दृष्टांत मृगजळ. आपल्या सगळ्यांना माहिती असेल कदाचित, वाळवंटामध्ये ऊन पडलेलं असलं आणि त्या सूर्यकिरणांच्या एका विशिष्ट प्रकारच्या रिफ्लेक्शनमुळे तिथे जणू काही पाणी आहे असं व्यवस्थित आपल्याला दिसायला लागतं. म्हणजे वास्तविक पाणी नाही, पण रेतीवरनं परावर्तित झालेले सूर्यकिरण एका विशिष्ट पद्धतीने की आपल्या डोळ्यांना तो भासतो फक्त की तिथे पाणी आहे. त्या पाण्याच्या अस्तित्वाबद्दल पक्का विश्वासही बसतो. आता समर्थ इथे ते उदाहरण जे देतात, मार्तंडाकरता चांग मृगजळ वाहे, ते जे पाणी आहे ते खोटं आहे, पण त्या पाण्याचा भास ज्याच्यामुळे निर्माण झाला तो सूर्य मात्र खरा आहे. तसं ब्रह्म हे सत्य आहे, बाकी हे सगळं जग त्याच्यावर त्याच्या आधाराने निर्माण झालेला भास आहे फक्त, त्याला अस्तित्वच नाही. या तिन्ही गोष्टींना अस्तित्व नाही, पण आपल्याला दिसतं की नाही अस्तित्व, खरं वाटतं त्या वेळात. त्याला दुसरे एक उदाहरण देतं, अलाच्चक्र. आपल्या वेदांतामध्ये त्याचा खूप उल्लेख केला जातो. एक मोठी काठी घेतली आणि दोन बाजूला जर ते पेटवली तर त्या पेटत्या दोन्ही बाजूंनी जर ती काठी वेगाने फिरवली तर जणू काही पूर्ण चक्र उभं आहे, जळतं असं मात्र आपल्या बुद्धीला दिसतं. म्हणजे डोळ्यांच्या मार्फत बुद्धी ते ग्रहण करते. वास्तविक पाहता तिथे 2 पॉइंट्स आहेत फक्त पेटलेली, पण त्याच्या वेगाच्या फिरण्यामुळे ते चक्र रूपाने सगळं चक्र पेटलं आहे असं भासायला लागतं. हा भास आहे फक्त, याला अस्तित्व नाही. जसं त्या चक्राला अस्तित्व नाही तसं या सगळ्या सृष्टीला अस्तित्व नाही. आणि हाच आपला वेदांताचा मूलभूत गाभा आहे. समर्थ म्हणतात, विचित्र भगवंताची करणी वर्णवेना सहस्रफणी, तेणे केली उभवणी अनंत ब्रह्मांडाची. ह्या भगवंताच्या करणीबद्दल काय सांगावं. इथे उदाहरण आपल्या शास्त्रात दिले सहस्रफणी. सहस्रफणी म्हणजे शेष, त्याला 1000 फण्या आहेत. फणा नागाला जो असतो तसं, तर त्या फण्या किती आहेत? 1000. आता 1000 मुखांनी तो शेष एका वेळी भगवंताची स्तुती करतोय, तरी सुद्धा त्याला जमत नाहीये स्तुती करायला, अपूर्ण पडतोय तो. एका वेळी एका बुद्धीने 1000 फण्यांच्या मार्फत हजारो शब्दांनी स्तुती जरी करायचा प्रयत्न केला, या सृष्टीबद्दल सांगायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा ते शब्द आणि तितकी मुख कमी पडतायत. तर त्याचं कारण त्याला वर्णन करता येण्यासारखं नाही. भगवंताची ही अशी विचित्र करणी आहे. हे आपण सृष्टीकडे जर बारकाईने बघितलं तर ह्या सृष्टीमध्ये वैविध्य दिसतं आणि विचित्रपणा पण दिसतो. जसं उदाहरणार्थ पाण्यापासून निर्माण झालेला बर्फ. आता जे गोठतं त्याचं सामान्य नियम असा आहे की ते आकुंचन पावतं म्हणून गोठतं, पण बर्फ एका ठराविक डिग्रीला गेल्यानंतर विस्तार पावतो. आता हे कसं घडतं काही माहिती नाही, हे असंच घडतं एवढंच सांगता येतं. एलिमेंट्स आहेत, त्यांच्यातले इलेक्ट्रॉन्स कमी केले बाहेरच्या सर्कलमधले की त्याच्यानंतर वेगळे एलिमेंट्स निर्माण होतात. कसं घडलं माहिती नाही, पण हे असं घडतं. सृष्टी विचित्र आहे, सृष्टीचं काही सांगता येत नाही, कारण भगवंताची ही विशेष करणी आहे. आता इथे हा भाग मात्र पक्का लक्षात ठेवण्याचा आहे की ही भगवंताची जरी करणी असली आणि हे आकलन होण्यासारखं जरी नसलं, तरी जे दिसतंय आणि माझ्या बुद्धीला आकलन होतंय हे मात्र मिथ्या रूप आहे. ते पटवून देण्यासाठी म्हणून हा सगळा खटाटोप आणि हा सगळा उद्योग केले गेलेला आहे. समर्थ म्हणतात, परमात्मा परमेश्वरू सर्व करता जो ईश्वरू तयापासून विस्तारू सकळ झाला. त्या ईश्वरापासनं, जे ईश्वर तत्वापासनं हे जे सगळं जग झालं, कसं झालं तर संकल्प झाला पहिला. एकोहम, मी आहे हे पहिलं भान झालं, आणि मी एकटा आहे हा त्याचा परिणाम झाला दुसरा भाग. म्हणजे मी आहे हे पहिलं भान आणि मी एकटा आहे आता मी बहु व्हावं हे दुसरा भान. आणि ह्याच 2 गोष्टी म्हणजेच मूळ माया आहे, म्हणजेच ते प्रणव स्वरूप आहे. ते जी पहिली हालचाल झाली, मी आहे ह्याचं भान निर्माण झालं, तेच तर सगळी गंमत आहे. आणि उपासनेच्या मार्फत त्या मूळ भानापर्यंत जाता येतं, पण तिथे मी तो तिथेच असतो अस्तित्वात.
त्याच्या पलीकडे जाण्यासाठी सद्गुरु कृपा लागते. समर्थ इथे म्हणतात, तैसी मूळ माया भासे, भासे परिते न दिसे, पुढे विस्तारले असे माया अविद्या. तो जो पहिला संकल्प उठला एकोहम, तो म्हणजे प्रणव किंवा तीच मूळ माया. आणि ह्या मूळ मायेतून गुणमाया निर्माण झाली आणि गुणमायेतून त्रिगुण, त्रिगुणातून पंचमहाभूत आणि पंचमहाभूतांपासून ही सकळ सृष्टी. हा क्रम सांगितला जातो आपल्या शास्त्रामध्ये. आता ह्या क्रमामुळे जे पहिलंच झालेलं नाही, तो पहिला प्रणव मी आहे हे भान वास्तविक पाहता निर्माणच झालेलं नाही, पण ह्या मिथ्याभासाला येनकेन प्रकारेनं समजावं, लोकांना समजून द्यावं म्हणून नानाविध मार्गाने सांगण्यात येतं उपाय त्याचे. जे झालंच नाही त्याचे उपाय. त्याला उत्तम उदाहरण म्हणजे स्वप्न आहे. एखाद्या मनुष्याला स्वप्न पडले गाढ, आणि त्या गाढ स्वप्नामध्ये तो अत्यंतिक भ्यायलेला आहे, त्याला घाम फुटलेला आहे. आता ह्या भीतीच्या अवस्थेतून त्याचा उपाय काय आहे? त्या स्वप्नामध्ये निर्माण झालेल्या भयाच्या निराकरणासाठीचा उपाय काय? उपाय एकच, त्याला जाग करणं. दुसरं आपण काय करू शकतो का? काही करू शकत नाही होत. पण त्याला जाग तो करू शकतो जो स्वतः जागा आहे. दुसरा कोणी त्याला जागा नाही करू शकत आहे. जो मुळात झोपलेला आहे तो ह्या भीती भ्यायलेल्या माणसाला जागा करू शकणार आहे का? नाही. म्हणून जो जागा आहे तो ह्याला जाग करू शकतो, ते सद्गुरू आहेत. आता त्यांना जागा असणाऱ्या माणसाला हे पक्क कळलंय की ह्याच्या ठिकाणी निर्माण झालेलं भय हे खोटं आहे, उगाच आहे, काही कारण नाही. पण हे त्या स्वप्नात असणाऱ्याला कळतो का? त्याला नाही कळत. तो भ्यायचा तसाच भीत राहतो. त्याचे परिणाम शरीरावर वाटेल ते होतात, पण झालेले परिणाम तो जागा असणाऱ्या माणसाला कळतात, त्याला कळत नाहीत. काय गंमत आहे मोठी. आता ह्यातनं त्याला बाहेर काढण्यासाठीचा जागृतीचा उपाय म्हणजेच मिथ्या स्वप्न आहे हे त्याला पटणे. मग तो जागा झाल्यानंतर विचारतो भय गेलं. मग ते गेलं कुठे? जे स्वप्न होतं, जे बघितलेलं होतं, ज्याच्यामुळे मला एवढा घाम फुटलाय, एका क्षणात, जाग झाल्या क्षणात ते सगळंच्या सगळं भय नाहीसं होतं. कारण स्वप्न हेच मिथ्या आहे, खोटं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, आभाळ आले आणि गेले तरी गगन ते संचले, तैसे गुणा नाही आले निर्गुण ब्रह्म. आभाळ आलं आणि गेलं. आभाळ म्हणजे ढग. आकाशामध्ये आपल्याला ढग आलेले दिसतात, त्याच्याने आकाशाला काही परिणाम पडतो का? काही नाही. ढग येतात आणि ढग जातात, आकाश आहे तसं आहे. म्हणजे ढगांच्या येण्या आणि जाण्याने आकाशात ना कमी होतं ना अधिक होतं, कारण आकाशाच्या दृष्टीने ढगाला अस्तित्वच नाही. समर्थांनी इथे एक छान गोष्ट सांगून ठेवले, ऊर्ध्व पाहता आकाश, निळिमा दिसे सावकाश, परे तो जाणे जे मिथ्याभास भासला असे. मी आकाशात दिवसा बघितलं की सगळा निळा रंग दिसतो. आपल्या शास्त्रात हे कधी किती पूर्वी संशोधन केलेलं आहे बघा. समर्थ इथे सांगतात, ऊर्ध्व पाहता आकाश निळिमा दिसे, निळा रंग सगळा दिसतो, पण हा निळा रंग खरा नाही हे आपल्या शास्त्रात केव्हाच सांगून ठेवलेलं आहे. परदेशातल्या लोकांना नंतर समजलं. हा निळा रंग मिथ्या आहे, खोटा आहे. कारण या निळ्या रंगाला खऱ्या अर्थाने अस्तित्व नाही. जसं त्या निळ्या रंगाला अस्तित्व नाही, पण तो दिसतोय मात्र तसाच ना. अगदी आपल्याला, आपण जर स्वच्छ आकाश असेल तर असं वाटतं ते निळा रंग त्या पर्वतापर्यंत लागलेला आहे. आणि आपण चित्र काढताना पण तसंच काढतो. पर्वत काढला की त्याच्या पुढे सगळं आकाश दाखवतो आणि ते सगळं निळं करून टाकतो. का? कारण ते आकाश त्या पर्वताला चिकटलेलं आहे, ते लागलेलं आहे, ते त्याच्यावर बसलेलं आहे असं दिसतं, पण तसं नसतं. मग आकाश नसतं का तिथे? आकाश आहे, निळा रंग दिसणारा नाहीये. तसं हे दिसणारं दृश्य हे अस्तित्वात नाहीये. त्याचा आधार जो आहे, जसं निळ्या रंगाचा आधार आकाश, तसं या जगाचं अस्तित्व, ते आत्मतत्व, ते मात्र सत्य आहे. बाकी सगळं मिथ्या आहे. ऐसी माया उद्भवली वस्तू निर्गुण संचली, अहम ऐसी स्फूर्ती झाली तेची माया. इथे समर्थ सच्च सांगतात, तैसी माया उद्भवली, तशी माया निर्माण झाली. जसं अचानकपणे वारा सुटतो, कुठून आला? तात्पुरता आला आणि गेला. तसं ही माया उद्भवली. कशी? अहम ऐसी स्फूर्ती झाली तेची माया. जे अहम असा जो स्फुरण झालं त्या आत्मतत्वाला, तेच माया आहे. झालंय का ते स्मरण? झालेलंच नाही.
पण हे भासतंय म्हणून नाईलाजाने सांगावं लागतंय. तसं समर्थ म्हणतात, मूळ मायेचे चळण तेची वायोचे लक्षण, सूक्ष्म तत्वे तेची जाण जडत्वा पावली. मूळ मायेचे लक्षण काय आहे? तेची वायोचे लक्षण. मूळ मायेचे चळण, मूळ माया जी हल्ली म्हणजे निर्माण झाली, म्हणजे तो प्रणव झाला, त्याचं ते होणं हेच त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी किंचित निर्माण झालेलं चळण आहे, हालचाल आहे. आणि ही पहिली झालेली हालचाल, ती जी हालचाल आहे त्यातनं निर्माण झाला वारा म्हणजेच ते मूळ माया. आणि ह्या मूळ मायेपासूनच सगळा पुढचा विस्तार विस्तारलेला आहे. आता हे सगळं झाल्यानंतर श्रोत्यांना प्रश्न पडतो, मूळ माया पाहता मुळी अथवा अविद्या भूमंडळी, स्वर्ग मृत्यू पाताळी पाचची भूते. श्रोते विचारतात, मूळ माया हिच्याबद्दल आता आम्हाला सांगा, ही कशी अशी झाली, गुणाला कशी आली, याच्यातनं विस्तार काय झाला? तर समर्थ म्हणतात, मूळ माया पाहता मुळी अथवा अविद्या भूमंडळी, ही झालेली समोरची सगळी अविद्या आहे. आणि मूळ माया जे प्रणव स्वरूप किंवा ओम जे पहिल्यांदा चळण झालं, जे स्फुरण पावलं, ती मूळ माया आहे. मूळ मायेपासनं त्रिगुणापासनं ही सगळी पंचमहाभूते, आणि पंचमहाभूत पंचीकरणानंतर हा सगळा विस्तार अविद्येचा. आता ह्यामध्ये फरक काय आहे? ह्या सगळ्यांमध्ये पंचमहाभूतांची स्थिती काय, असा श्रोत्यांना प्रश्न पडतो. कारण इथे समर्थ आपल्याला सांगतात, इथे रामाला वसिष्ठाने जो उपदेश दिला त्यामध्ये वसिष्ठ सांगतात, सर्वम पंचभौतिकम रामम षष्ठम किंचिन न दृश्यते. सगळं विश्व हे पंचभौतिकच आहे, 5 भूतांचं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या पंचभूतांचंच विश्व आहे. याच्या बाहेर षष्ठम 6वं अणुमात्र काही नाही. म्हणून त्याबद्दल समर्थ आपल्याला पुढच्या समासात सांगतात. बघूया आपण समर्थ काय म्हणतायत पुढे. जय जय रघुवीर समर्थ.